नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आहे. गुड मॉर्निंग. आणि आता मी जो तुम्हाला सांगणार आहे तो अगदी कळीचा मुद्दा सांगणार आहे. 15% CAGR, ओके, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न म्हणजे काय. तुम्ही खूप हलक्यात घेताय सगळे. CAGR म्हणजे काय समजून घेत नाही आहे, आणि 15% CAGR म्हणजे तर काय अजूनच समजून घेत नाही तुम्ही टिपिकली 8% CAGR मध्ये पण नसाल, कारण सारखे पैसे तुम्ही काढत असता 8%त गुंतवलेले आणि खर्च करत असता. खर्च तुम्ही पोस्टपोन करा. मोठे खर्च तर चांगल्यापैकी पोस्टपोन करा. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. मार्केटमध्ये प्रॉफिट आला 15%ने की त्याप्रमाणे तेव्हा तुम्ही ते खर्च करू शकता. तेव्हा तुम्हाला मुभा आहे. इतर वेळेला फक्त सेव्हिंगचीच मुभा आहे. तुम्हाला सेव्ह करा आणि 15% CAGRचा लाभ घ्या. आता तुम्ही समजा 30 वर्षाचे असाल आणि तुमच्याकडे आता समजा 4 लाख असतील, तर तुम्हाला ते 35व्या वर्षी 8 लाख होतील, राईट. 15% CAGR प्रमाणे दुप्पट. त्याच्यानंतर टिपिकली 38 इयर्सला ते 12 लाख होतील. 42 इयर्सला 21 लाख होतील, ओके. आणि 47व्या वर्षी ते 43 लाख होतील. बघा, 4 लाख ते 43 लाख इन स्पॅन ऑफ जस्ट 17 इयर्स. 30 वर्ष ते 47 वर्ष. त्याच्यानंतर 52व्या वर्षी जेव्हा तुम्हाला वाटेल की आता नोकरी मी सोडू की काय, तेव्हा ते 88 लाख झालेले असतील. आणि 98व्या वर्षी जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा ते 2 कोटी झालेले असतील. 52 ते 58 यावर्षी 86 लाख ते 2 लाख कोटी झालेले असतील 15% पर CAGRनी 6 वर्षांनी, ओके. ह्याच्यामध्ये काही नाही आहे, नथिंग, नो रॉकेट सायन्स. 15%चा दरवर्षी कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला टाकलेला आहे, ओके. त्याच्यानंतर 63व्या वर्षी तेच 2 कोटी 4 कोटी होतील. त्याच्यानंतर 66व्या वर्षी ते 6 होतील. 68व्या वर्षी 8 कोटी होतील. बघा तुम्ही किती, असं फक्त 4 लाख तुम्ही 30व्या वर्षी टाकायचे, एवढंच तुमचं. आणि ते इंडेक्समध्ये टाकायचं आणि राईट टाईमला टाकायचे, ओके. मार्केट पडलेलं असताना टाकायचे. टिपिकली मार्केट आता 22,000 आलं होतं निफ्टी 50, तेव्हा तुम्ही टाकायला पाहिजे होते. किंवा अजूनही परत 22,000 येऊ शकतो आता आपण जे बोलतोय ते, तेव्हा टाका. किंवा मग हळूहळू टाकायचे. 4 लाख एकदम टाकायचे नाही, एकदम कधीच टाकायचे नाही. कुठल्याही असो, इंडेक्स असो नाही तर काही असो, टिपिकली 2-4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये टाका. तेव्हा मार्केट तुम्हाला कोणी घेत नसतं. फिअर, यू हॅव टू बाय फिअर अँड सेल ग्रीड, ओके. तर ते तुम्ही केलं तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पण फायदा मिळेल. पण मी सांगतो तो इन्व्हेस्टमेंट आणि 15% CAGRचा फॉर्म्युला. आणि कसं वाढत जातं बघा. तुमचं भवाय 42 ते 47 इम्पॉर्टंट आहे की तेव्हा 9 लाखाचे एकदम, म्हणजे तुम्हाला 9 लाख वाढलेले, पुढच्या वर्षी 22 लाख वाढलेले असतात. ते जॉमेट्रिक प्रपोर्शनने वाढतात, ओके. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये तुमचं जसं वय वाढत जातं तसं हायपर स्पीडनी तुमचे पैसे वाढत जातात. फक्त पहिल्यांदा तुम्ही 4 लाख बचत करायला पाहिजे, किंवा मॅक्सिमम 4 लाखाचं मी तुम्हाला सॅम्पल घेतलं. त्याच्या संबडी मला 8 लाख, संबडी मला 12 लाख, पण ते काढायचे नाहीत. इंडेक्समध्येच घालत राहायचे. बघा, तुम्हाला हे 15% CAGRची मॅजिकल ग्रोथ मिळेल. बऱ्याच लोकांनी मिळाले. श्रीमंत लोक करतात काय हो, हेच करतात, बाकी काय. बचत करतात आणि इन्व्हेस्ट करतात मार्केटमध्ये, स्टडी करतात. हा स्टडी इम्पॉर्टंट आहे इतर स्टडी आणि यूट्यूब बघण्यापेक्षा. यूट्यूबचे माझे व्हिडिओ बघा आणि श्रीमंत व्हा. बघा तुम्हाला पटतंय का. थँक्यू सो मच.